घनसोली सेक्टर 4 येथे ग्रीन होपच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आले आहे, जेथे नवी मुंबई शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे। या स्वच्छता अभियानात आमदार संदीप नाईक यांनी आपले योगदान देत स्वच्छतेचा संदेश दिला आहे। याखेरीज शहराच्या स्वच्छतेच्या पार्श्वभूमीवर बहुतांश कामे पूर्णत्वास आल्याची माहिती देखील आमदार संदीप नाईक यांनी यावेळी दिली। साधारणतः एक महिनाभरापासून घनसोली विभागाचा दौरा हा महानगरपालिका, सिडको, महावितरण या अधिकाऱ्यांसोबत झाला असताना प्रामुख्यानं हा नोड खूप मोठा असल्यामुळे स्वच्छतेच्या समस्या ही खूप गंभीर आहे हे आढळलं। महानगरपालिका, सिडको कोणी हे काम नेमकं करायचं याच्याबद्दल त्या ठिकाणी चर्चा, वादविवाद झाले। त्यामुळे पहिल्यांदा आपण जे असलेली त्या ठिकाणी जी घाण आहे ती आपण स्वतः जाऊन जर त्या ठिकाणी स्वच्छतेला सुरुवात केली तर सर्वजण पुढे येऊन जे ढीग झालेले आहेत किंवा अनेक दिवसापासून साचलेला कचरा आहे त्यामुळे दुर्गंधी पसरते, रोगराई होऊ शकते, अशा कामाला त्या ठिकाणी सुरुवात। या स्वच्छतापर अभियानात नगरसेवक संजय पाटील, समाजसेवक प्रशांत पाटील यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आवर्जून सहभाग घेतला होता। तसेच नागरिकांनीही नवी मुंबई शहराची सुंदरता टिकवण्यासाठी मेहनत केल्याने आता या संदर्भातील जनजागृती उपयुक्त ठरत आहे। कॅमेरामन हेमंत चव्हाणसह सिद्धेश म्हात्रे यांचा रिपोर्ट।